नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. नगरीत आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच वाहतूक सुरक्षा संपन्न होत आहे. आपल्यासोबत आहे मॅडम, काय सांगाल मॅडम, कशा प्रकारे हे नियोजन आहे? आपण बघतो की दिवसेंदिवस अपघातामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते आणि या वाढत्या अपघाताला समाजातील सर्व घटकांनी सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, जेणेकरून रस्त्यावर होणाऱ्या या वाहन अपघातांचं प्रमाण कमी करण्यात येईल. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की त्यांनी एक सुजाण चालक पुरवण्याकरिता ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर त्या गोष्टींचं पालन करावं आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करावं. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. बजाज नगर येथे आत्ताच मोटर कामगार वाहतूक शाखा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने भव्य आणि दिव्य कार्यक्रम झाला. त्याच्यामध्ये आरटीओ मॅडम वगैरे सगळे आल्या आणि या संदर्भामध्ये जे नागरिक आहे, वाहन चालक आहे, यांना काही टिप देण्यात आल्या रक्षा सुरक्षे संदर्भात. काय सांगाल? आपल्यासोबत आहे सचिव, काय सांगाल कशा प्रकारे कार्यक्रम झाला? आज 15 जानेवारी 2025 रोजी मोटर मालक कामगार वाहतूक संघटना छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून आम्ही सर्व जनतेला, ट्रान्सपोर्टरला आणि ड्रायव्हरला यांना वाहन रस्ता सुरक्षा सप्ताहाची माहिती सांगण्याकरता हा कार्यक्रम आयोजित केला होता. आमची संघटना वेळोवेळी जनतेसाठी, वाहनधारकांसाठी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करण्यासाठी जनजागृती करत असते. तसंच यावर्षी आम्ही हा कार्यक्रम केला होता. याच्यामध्ये पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग श्रीमती दरेकर मॅडम ह्या आल्या होत्या. परत आरटीओ विभागाच्या श्रीमती पवार मॅडम यांनी वाहनधारकांसाठी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. का आपण जे परिवार आपण गाडी घेऊन घराच्या बाहेर निघतो तर आपल्या परिवारासाठी आपली खूप गरज आहे. त्या हिशोबाने आपण सुरक्षिततेच्या हिशोबाने हेल्मेट घालून निघायला पाहिजे. टू व्हीलरवर निघताना, फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावला पाहिजे. परत 5-7 तास ड्रायव्हिंग केल्यानंतर 15-20 मिनटं आराम केला पाहिजे ड्रायव्हरने. या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले आणि कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारात झाला आणि सगळ्या जनतेला रस्ता सुरक्षा सप्ताहाचे पालन करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. काय सांगाल कशा प्रकारे कार्यक्रम झाला? आजचा कार्यक्रम रस्ता सुरक्षाबाबत काही मान्यवरांनी असलेल्या बाबी ज्या ड्रायव्हर लोकांच्या निदर्शनास आणून दिल्या की कुठल्या सेफ्टी घेतल्या पाहिजे, कुठल्या प्रिकॉशन घेतल्या पाहिजे. स्पीडबाबत असतील, दर 200 किलोमीटर नंतरचा असलेला ब्रेक असेल आणि आपल्याकडं टू व्हीलरला सक्ती केलेली आहे हेल्मेटची, त्याबाबत असतील किंवा सीटबेल्टच्या असतील, अनेक अशा बाबतीच्या सेफ्टीबद्दल मान्यवरांनी माहिती दिली आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.